नमस्कार. आज 11 डिसेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. अनौपचारिक कौशल्य, कामाच्या अनुभवाआधारे कोणालाही पदवी. आता पहा, UGCची ही नवीन गाईडलाईन आलेली आहे व अगदी बेस्ट गाईडलाईन आहे असं मी म्हणेल. का तर आता माझं काय झालेलं आहे, MA इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे, बरोबर. पण मला हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे, बरोबर आहे, बरोबर. मग मी काय करेन, UGCकडे आता हिस्ट्रीचं मला अनुभव आहे या नात्याने मी UGCकडे मागणी करेन की बा मला ह्या हिस्ट्री शिकवण्याच्या अनुभवाद्वारे किंवा हे जे एक्सपिरियन्स आहे याच्या आधारे मला तुम्ही काय द्या, पदवी द्या. मग UGC काय करेल पहा, एक समिती बसवेल, विद्यापीठाद्वारे एक समिती बसवण्यात येईल व ती समिती माझी चाचणी घेईल. ओके, फक्त ओरल चाचणी असेल किंवा टेस्ट जे लेखी परीक्षा असेल त्या पद्धतीने कसंही असू शकेल. पण मला आता BA जर करायचं म्हटलं आज घडीला तर मला 3 वर्ष द्यावी लागतात कॉलेजमध्ये, बरोबर. मग त्याच्यानंतर मला डिग्री प्राप्त होते. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. UGCने नवीन गाईडलाईन चालू केलेली आहे व इतिहासाची डिग्री तिथं मला प्राप्त होऊ शकेल. ओके, मग त्या आधारावर मी पहा परत अनुभवाच्याच बेसिसवर पुन्हा MA मास्टर पण इतिहासामध्ये करू शकेल व त्याच बेसिसवर आपण रिसर्च पण पुढे जाऊ शकतो. म्हणजेच काय, आपल्या शिक्षणामध्ये कोणतंही म्हणजे तुम्ही कॉलेजला ज्या अशा पद्धतीने नियमावली आता राहणार नाही आहे. तुम्हाला अगदीच शिक्षण अगदी सुलभ पद्धतीने प्राप्त व्हावं यासाठी UGCने नवीन गाईडलाईन चालू केलेली आहे. अतिशय बेस्ट गाईडलाईन आहे. नेक्स्ट सत्रापासून ही चालू होणार आहे. त्याच्यानंतर पुढे चला, शिवसेनेत फिरती मंत्रीपदे इच्छुकांना थोपवण्यासाठी शिंदे यांचा तोडगा. म्हणजे अगदीच जास्त मंत्री त्यांचे आहेत पहा, अगदी आमदार जास्त झाले आहेत व मंत्रिमंडळ कमी आहे. म्हणजे अगदी 9 ते 10 मंत्री यांना मिळण्याची शक्यता आहे. मग जास्त आमदार व मंत्रिपदे कमी या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी हा तोडगा काढलेला आहे व 2.5 वर्ष अशा पद्धतीने ही मंत्रिपदे वगैरे फिरत असणार आहेत. ओके, बेस्ट न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे चला, इंडियाचा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन, मोदी अदानी विरोधात संसदेतील रणनीती कायमच. यावरून आपल्याला काय सांगता येतं की कालचा पण दिवस संसदेचा अगदीच वाया गेलेला आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, माजी परराष्ट्र मंत्री SM कृष्णा कालवश. माजी परराष्ट्र मंत्री कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. आता हे जे 3 पदं मी सांगितलं पहा, ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, त्यानंतर माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी महाराष्ट्र राज्यपाल या 3 गोष्टी आहेत. त्यामुळे कंबाईन परीक्षेला पर्सन इन न्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी प्लीज लक्षात ठेवा SM कृष्णा यांचं नाव. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवन गौरव पुरस्कार. पर्यावरण रक्षणासाठी अनेक दशके झटल्या दखल घेण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राकडून व त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्लीज हे पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. UPSC किंवा MPSC कंबाईन परीक्षा यांना हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाण्याची जास्त कारण ही न्यूज आपल्या देशासाठी पहा खूप अभिमानाची आहे. फक्त संयुक्त राष्ट्रामार्फत फक्त हा जो पुरस्कार आहे ना तो फक्त 6 जणांना देण्यात आला व 6 पैकी आपला भारतीय एक आहे. या नात्याने अगदीच आपण म्हणजे अभिमानास्पद ही बाब आहे. तर पहा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. UNEP याचं थोडंसं तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस पण पाहून घ्या. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर माधव गाडगीळ यांनी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. ओके, गाडगीळ समितीचा अहवाल आपण पाहिलेला आहे. त्यानिमित्ताने मी म्हटलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस वेस्टर्न घाट वगैरे आपण शिकत होतो त्या दरम्यानच यांचा अहवाल आपण पाहिलेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, धनखड विरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे. यावरून परीक्षेला आता बॅकवर्ड लिंकेजेस जर तुम्ही पाहिलात तर राज्यसभेचे सभापती म्हणजेच काय, भारताचे उपराष्ट्रपती. ओके, राज्यसभेचे सभापती म्हणजेच काय, भारताचे उपराष्ट्रपती. मग भारताचे उपराष्ट्रपती यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव किंवा यांच्यावर महाभियोगाचा खटला जर आणायचा असेल तर तुम्हाला काय आहे, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 67 आहे. मग ह्या आर्टिकल 67 नुसार इम्पिचमेंट ऑफ द व्हाईस प्रेसिडेंटला जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 14 दिवस प्रायर नोटीस देणं गरजेचं आहे. 14 दिवसाची प्रायर नोटीस. ओके, 14 दिवसांपूर्वीची जर प्रायर नोटीस प्राप्त झाली तरच त्यांना 14व्या म्हणजे आता यापासून म्हणजे काल नोटीस गेलेली आहे ना तर याच्यानंतरच्या 14 दिवसानंतर यांना काय करता येतं, इम्पिचमेंटची प्रोसिजर वगैरे तिथं चालू होते. मग पहिल्यांदा ही प्रोसिजर कुठून चालू होईल, राज्यसभा ओनली. ओके, राज्यसभेमधूनच पहिल्यांदा ही प्रोसिजर चालू होईल. लोकसभेमध्ये हिला म्हणजे पहिल्यांदा लोकसभेमध्ये आणता येतं का, बिलकुल नाही. पहिल्यांदा राज्यसभेमधून ही प्रोसिजर चालू होईल व शेवटी कुणाकडे जाईल, लोकसभेकडे जाईल व लोकसभेची परमिशन गरजेची आहे का
तर बिलकुल गरजेची आहे. कारण पहा, ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, उपराष्ट्रपती यांची जेव्हा निवडणूक होते ना, त्यावेळेस राज्यसभा आणि लोकसभा हे दोघं मिळून तिथं निवडणूक त्यांची करतात, बरोबर आहे. मग त्याच बेसिसवर लोकसभेला पण इथं सन्मान आहे. ओके, म्हणजे राज्यसभेने पारित केल्यानंतर ही लोकसभेमध्ये जातं. मग लोकसभेने पण यांना जर पारित केलं इम्पिचमेंटला, त्यावरती सँक्शन जर दिलं, त्यावेळेसच जगदीप धनखड यांची पोस्ट तिथं जाईल, अन्यथा हे जाणार नाही. व तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये कोणाचं संख्याबळ जास्त आहे, तर अगदीच एनडीएचं जास्त संख्याबळ आहे. म्हणजे बीजेपी तिथे अगदीच जिंकू शकते. त्यामुळे हे प्रस्ताव अगदीच फेटाळला जाईल. पण त्यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे व आर्टिकल किती आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये, आर्टिकल 67 नुसार हे इम्पिचमेंट आणलं गेलेलं आहे. ओके, प्लीज हे पॉईंट थोडेसे लक्षात ठेवा. 14 दिवसांची किती प्रायोर नोटीस आहे. ओके, या 2-3 पॉईंटवरतीच UPSC वगैरे प्रश्न विचारू शकेल. बॅकवर्ड लिंकेजेसला धरून हा प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे. हेवी फॅक्ट पण आहे, कंबाईन परीक्षेला पण हा प्रश्न येऊ शकतो. डन. त्याच्यानंतर पुढे चला. 2 वर्ष 1.5 कोटी वाहनी आणि 140 अपघात, त्यामध्ये 233 मृत्यू झालेले आहेत. महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरतीची ही आकडेवारी आहे. आता ही महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची आकडेवारी, त्यानंतर मागच्या लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र रस्ते अपघातामध्ये मृत्यूची संख्येमध्ये कितवा आहे, 3रा आहे, ही आपण पाहिलेला होता. आता त्या दिवशीची आकडेवारी प्लस ही आकडेवारी दोन्ही एकत्र करून तुम्हाला ठेवायची आहे. जिथं आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला किंवा जर आपल्याला निबंध विचारला गेलेला असेल, तर आपण ह्या दोन्ही आकडेवारीचं मिश्रण करून तशा पद्धतीने उत्तर किंवा निबंध नक्की लिहू शकतो. तर प्लीज ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढे चला. 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन म्हणजेच एक देश एक सदस्यता अभियान 1 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. बेस्ट न्यूज आहे. जे रिसर्च करणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी ही बेस्ट न्यूज आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. QS क्रमवारीत IIT दिल्ली देशात अव्वल, IISc पर्यावरण शिक्षणात आघाडीवर. त्यानंतर टोरंटो विद्यापीठ QS क्रमवारीमध्ये जगभरामधून प्रथम आहे. पहा, तर QS क्रमवारी कशा पद्धतीने काढली जाते तर ते पाहून घ्या. 107 देश आहेत यामध्ये आणि प्रदेशांमधील 1740 पेक्षा अधिक विद्यापीठांचा यामध्ये समावेश होतो. मग ह्या संपूर्ण विद्यापीठांमध्ये टोरंटो विद्यापीठ हे जगात अव्वल आलेलं आहे. आणि भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर देशात अव्वल कोणता आहे, IIT दिल्ली. ओके, हे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कंबाईन परीक्षेला आय थिंक 2023ला जी कंबाईन परीक्षा झाली त्यामध्ये असे डायरेक्टली प्रश्न आलेले होते. त्यानिमित्ताने प्लीज हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. EVM आणि VVPATची मते समान, निवडणूक आयोगाचा खुलासा. मात्र दाव्यानंतरही 95 मतदारसंघात तपासणीची मागणी करण्यात आलेली आहे विरोधकांकडून. ठीक आहे. धनखड यांच्या विरोधात नोटीस, अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसीवर 60 विरोधी पक्ष सदस्यांच्या स्वाक्षऱ्या. हे फक्त एवढं लक्षात ठेवा की 60 जणांनी ही नोटीस त्यांना दिलेली आहे. पण या नोटीसचं पुढे नक्कीच काहीच होणार नाही. पहा, अगदी त्यांच्यावरती इम्पिचमेंट वगैरे करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यसभेमध्ये मे बी पास होईल, पण लोकसभेमध्ये हे पास होणार नाही व इम्पिचमेंट तिथंच फेटायला वगैरे जाईल. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व त्यावरती चर्चा नक्की होईल. पहा, ओके, इम्पिचमेंटवरती चर्चा नक्की होईल. त्यानंतर संविधानावरती पण चर्चा होणार आहे. आय थिंक 12 तारीख किंवा 13-14 अशा पद्धतीने काहीतरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लोकसभेमध्ये भाषण करणार आहेत. त्यामुळे ही नक्कीच चर्चा वगैरे तिथं केली जाईल व संसदेचं जे सत्र आहे ना ते ह्याच चर्चांवरती जाईल. याबद्दल तर शाश्वती आहे. पहा, कारण संविधानावरती चर्चा होणार आहे. त्यानंतर आता हे अविश्वास प्रस्ताव जेव्हा येईल ना, ह्या अविश्वास प्रस्तावावर देखील चर्चा होते. मग अगदीच पहा, प्रोडक्टिव्हिटी खूप खालावलेली आहे हे आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती यादव यांच्या टिप्पणीची दखल सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून तपशील मागवलेले आहेत. पाहूयात आता सुप्रीम कोर्ट यांच्यावरती काय कारवाई करेल. कारण या न्यायमूर्ती शेखर यादवनी जे बोललेलं आहे, म्हणजे अगदी ते काल न्यूज तुम्ही पाहिले असाल. त्याच्यानंतर मी पुढे जातो. आता त्यामध्ये डीपली वगैरे मी जाणार नाही आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. त्यानंतर महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा, ही दुसरी बाजू मांडण्यात आली. मी स्किप करतोय. त्याच्यानंतर अनुच्छेद 370 मध्ये नेमके काय होते. ओके, भारतीय संविधान जेव्हा बनलं ना त्यावेळेस आपले जे राज्य होते, हा आपला प्यारा भारत आहे पहा, त्यावेळेस पण राज्यांची विभागणी केलेली होती. तर त्यावेळेस पहा तिथे डायरेक्टली लिस्ट होत्या व त्या लिस्टमध्ये त्यांनी काय दिलेलं होतं, क ख ग घ असे 4 लिस्ट तिथं देण्यात आलेल्या होत्या. ओके, व त्या 4 लिस्टपैकी ख लिस्टमध्ये जम्मू काश्मीर हे राज्य तिथं टाकण्यात आलेलं होतं. म्हणजे पूर्वी डायरेक्टली युनियन टेरिटरी आणि राज्य अशा पद्धतीने विभागणी नसून तिथे डायरेक्टली क ख ग घ अशा पद्धतीने तिथे बेसिकली विभागणी होती. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग याला पुढे पहा, जेव्हा पोट्टी श्रीरामुलू यांचं जेव्हा निधन झालं व आंध्र प्रदेश हे पहिल्यांदा राज्य बनवण्यात आलं ना, त्याच्यानंतर अगदीच पहा ही लिस्ट जी आहे ना त्यांनी पुनर्रचना करून, राज्यांची पुनर्रचना करून ही लिस्ट जी आहे त्याला डिलीट केली व त्यांनी तेव्हापासून काय केलेलं आहे पहा, अगदीच महाराष्ट्र गुजरात अशा पद्धतीने राज्यांची डायरेक्टली विभागणी केली आहे व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे 2च त्यांनी काय केले, स्वतंत्र भाग
आपल्या भारतीय संविधानामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर याच बेसिसवर पूर्वी आर्टिकल 238 याच्या ख या लिस्टमध्ये जम्मू काश्मीर टाकण्यात आलेलं होतं असं त्यांनी दिलेलं आहे. व ह्या ख लिस्टमध्ये जम्मू काश्मीरला टाकण्यात आल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीर संदर्भात त्यांनी 3 निर्णय लागू केले होते. त्यामध्ये 3 बाबी कोणत्या होत्या पहा, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि संपर्क व दळणवळण. एकंदरीत काय पहा, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यात फक्त 3 बाबींबद्दलच निर्णय जम्मू काश्मीरसाठी घेऊ शकत होता. संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि संपर्क व दळणवळण या 3 निर्णयांबद्दलच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिथे जम्मू काश्मीरसाठी कायदे वगैरे बनवत होता. बाकी संपूर्ण गोष्टींसाठी पहा त्यांनी 1956 मध्ये स्वतःचं संविधान घेतलेलं होतं. कोण? जम्मू काश्मीर यांनी स्वतःचं स्वतंत्र संविधान त्यांनी बनवलेलं होतं. मग त्यानुसारच तिथं कायदे वगैरे केले जात असत. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या 3 गोष्टींमध्ये तिथं कायदे वगैरे बनवत असत. हे त्यांनी तिथं आर्टिकल 238 मधील ख राज्याच्या यादीमध्ये जम्मू काश्मीरला टाकल्यानंतर हे समाविष्ट करण्यात आलं होतं. पण पहा, ज्यावेळेस 370 गेलं त्यावेळेस हे 238 मधील जे ख आहे ते ऑलरेडी केलेलं होतं. त्यामुळे जास्त हे पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. जास्त याला डीपली वगैरे जाण्याचा प्रयत्न नका करू. फक्त एकदा लक्षात ठेवा की 1956 मध्ये त्यांचं स्वतंत्र संविधान होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, परदेशी हाताचे भूत. पहा, सोरोस याबद्दल सध्याला राहुल गांधींवरती टीकास्त्र बीजेपी करत आहे. त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे. पण मी याबद्दल जास्त डीपली वगैरे जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे, कारण हे काही कामाचंच नाही आहे. पहा, त्याच्यानंतर दुसरीकडे गेल्यानंतर कपात पर्वाचा पायारो. आता आजपासून नवीन RBIचे गव्हर्नर येणार आहेत, बरोबर. मग RBIचे जे नवीन गव्हर्नर आहेत ना, यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा त्यांच्या पुढे काय काय चॅलेंजेस आहेत यासाठी पहा, आपलं जे इंडियन एक्सप्रेस आहे यामध्ये भरभरून आर्टिकल आलेले आहेत जे की आपल्यासाठी गरजेचे नाहीत. पण त्यांनी काम काय केलेलं आहे हे आपलं पाहणं थोडंसं गरजेचं आहे. एकच मिनिट दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. हां, इथे पहा, इन विथ द न्यू. ओके, हे RBI गव्हर्नर यांच्याकडे कोणते कोणते चॅलेंजेस आहेत इथं दिलेले आहेत. त्यानंतर पासिंग द बॅटन, परत तेच आहे. RBIचे नवीन गव्हर्नर जे आलेले आहेत त्यांच्याबद्दल इथं पॉईंट दिलेले आहेत. पण मी याला खरंच स्किप करण्याचा प्रयत्न करतोय, कारण गरजेचं नाही आहे. पहा, एका व्यक्तींसाठी आपण असं जर केला तर मग आपलं सिलेबस वगैरे कधी संपेल. त्यानंतर सर्वांना माहिती आहे, याच्यापूर्वीच म्हटलं मी 165 दिवस राहिलेत आपल्या पूर्व परीक्षेला. त्यामुळे प्लीज ह्या बातम्यांमध्ये वगैरे जास्त डीपली वगैरे तुम्ही नका जाऊ. पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की संजय मल्होत्रा यांनी याच्यापूर्वी कोणते कोणते कामं केले आहेत. तर पहा, निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळेस यावर्षीचं बजेट मांडलं ना, त्यामध्ये GST त्यानंतर जे अन्य टॅक्स आहेत पहा, त्या टॅक्सबद्दल जे निर्णय घेण्यात आले, जसं की आताच एक विंडफॉल टॅक्स त्यांनी कमी केला. मग त्याबद्दलचे जे निर्णय वगैरे आहेत त्यामध्ये अगदीच महत्त्वाचा हात कोणाचा होता, तर संजय मल्होत्रा यांचा हात होता. त्यानंतर जे GST परिषदेची बैठक होते, GST परिषदेची बैठक झाल्यानंतर काही राज्य जे आहेत ते उठून वगैरे जातात. मग त्यांच्यासोबत बैठका घेणं, त्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेणं, हे संपूर्ण काम कोणी केलं आहे? संजय मल्होत्रा यांनी याच्यापूर्वी केलेलं आहे. त्यामुळे पहा, अगदीच निर्मला सीतारामन यांच्यासाठी तर ती एक म्हणजे बेस्ट काम केलेली आहेत किंवा अगदी त्यांना कुठेही हेल्पफुल असे पर्सन आहेत असं तुम्ही म्हणू शकता. इथं त्यांना थोडंसं दुसऱ्या अंगाने वगैरे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इंडियन एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेसमधीलचे 2 आर्टिकल पाहता ना, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अगदीच पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सदैव तेवत ठेवणारे म्हणून आपण संजय मल्होत्रा यांच्याकडे पाहू शकतो. मग त्यांनी आता RBI मध्ये आलेले आहेत. मग आता RBI मध्ये काय सध्याला चालू आहे पहा, इन्फ्लेशन खूप वाढलेलं आहे, बरोबर. मग इन्फ्लेशन खूप वाढलेलं असताना संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाल्यानंतर आपण एक आशावादी नजरेनं खूप पाहत आहोत त्यांच्याकडे. मग पाहूयात आता संजय मल्होत्रा आल्यानंतर त्यांनी RBIला कशा पद्धतीने अगदीच निर्णय घेऊन इन्फ्लेशन वगैरे कमी करण्यामध्ये त्यांची भूमिका पार पाडतात. ओके, तर या संदर्भात हा आर्टिकल आलेला आहे व इंडियन एक्सप्रेसमध्ये 2 आर्टिकल आले आहेत, हे जे की आपल्यासाठी काहीच गरजेचे नाही आहेत. ओके, मी त्याचं क्रक सांगितलेलं आहे. पहा, त्यांच्याजवळ कोणते चॅलेंजेस आहेत. व UPSC असं विचारत नाही आहे, एखाद्याची जर नियुक्ती झाली ना डायरेक्टली UPSC विचारत नाही, त्यामुळे स्किप करा. त्याच्यानंतर बुडालेल्या ठेवी परत मिळू शकता का, तर बिलकुल मिळू शकता. पहा, बाकी हे लेख गरजेचा नाही आहे, मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय ना. जरी तुमचं पहा आता सेव्हिंग अकाउंट असेल, ओके, व एखादी तुमचं एखादी सेव्हिंग अकाउंट आहे व तुम्हाला माहिती नाही आहे की तुमच्याजवळ सेव्हिंग अकाउंट आहे, म्हणजे खूप लहानपणी काढलेलं होतं तुम्ही. ओके, म्हणजे पहा, तुम्ही 5th स्टँडर्डमध्ये असताना एक सेव्हिंग अकाउंट काढलं होतं SBI मध्ये. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही 12वी मध्ये वगैरे गेलात व त्यावेळेस DBT स्कॉलरशिपसाठी तुम्ही एक नवीन अकाउंट काढलात. पहा, ते कुठं काढलात? अगदीच महाराष्ट्र बँकेमध्ये, बरोबर. मग आता 5वी क्लासमध्ये असताना तुम्ही एक SBIचं अकाउंट काढलेलं होतं व ते तुम्हाला माहिती नाही आहे की त्याचं खातं नंबर कुठं आहे, त्याचं पासबुक कुठं आहे, ते तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. मग पहा, 5वी ते 12वीपर्यंत येता तुम्हाला संपूर्ण त्याची डिटेल्स वगैरे विसरून गेलात ना, तर काळजी करायचं नसतं. तर अगदीच पहा, हे जे SBI आहे ना, ते खातं अगदी कोणाकडे देतं? डायरेक्टली नेऊन देतं, RBIला देतं. ओके, मग हे RBI तुमचे पैसे आणि जे SBIचे जे काही तुमचं खात्याचे डिटेल्स वगैरे ना, ते RBI सांभाळून ठेवते. व ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा मला
टेक अकाउंटमधले वगैरे पैसे जर पाहिजे आहेत तर तुम्ही काय करायचं असतं पहा, RBIकडे तिथं काय करायची असते, वेबसाईटवरती जाऊन त्यांना आपलं तपशील वगैरे द्यायचं असतं की अशा पद्धतीने माझे डिटेल्स आहेत, खातं आहे का माझं, तर RBI तुम्हाला तुमचं खातं शोधून देते व त्यामध्ये जेवढे पैसे होते ना ते तुम्हाला परत एकदा तिथं मिळून जातात. ओके, तर हे प्लीज लक्षात घ्या. बाकी हे जास्त डीपली वगैरे जाऊ नका. किंवा अगदी पहा, UPSC पण असा प्रश्न याच्यापूर्वी विचारलेला नाही. हां, पण आपल्याकडे स्कीम आहे, RBI आपलं खातं वगैरे नक्कीच वर्ग करून नक्की देते. ओके, त्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पण आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही, पहा स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं इंडियन एक्सप्रेस. आता इंडियन एक्सप्रेसमध्ये 2 आर्टिकल थोडेसे महत्त्वाचे दिसत आहेत. मेकिंग हर वर्क अकाउंट विथ जॉब क्रिएशन अ चॅलेंज, स्किल ट्रेनिंग क्रेडिट अँड लीगल सपोर्ट कॅन एनहान्स क्वालिटी ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. पहा, आज घडीला आपल्या देशामध्ये सर्वात 2 मेन चॅलेंज कोणते आहेत. इकॉनॉमी पुढील आपला 2 चॅलेंज आहेत. एक आहे म्हणजे इन्फ्लेशन, म्हणजेच काय महागाई, व दुसरीकडे आहे घटतं GDP दर. ओके, GDP ग्रोथ रेट काय होत आहे, कमी होत आहे. मग या दोघांना पण जर कमी करायचं म्हटलं किंवा इन्फ्लेशनला टार्गेट करायचं आणि GDPला आपण थोडंसं वरती न्यायचं म्हटलं तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जी बेरोजगारी वाढलेली आहे ना त्याला कमी करणं गरजेचं आहे. आता बेरोजगारीचा आणि याचं काय संबंध आलेला असेल तर अगदीच पहा, लक्षात घ्या तुम्ही. एकच मिनिट द्या, याला थोडंसं क्लीन करेन मी. ओके, तर आपलं जे अर्थशास्त्र आहे, आपलं जे आर्थिक चक्र आहे ही अशा पद्धतीची इकॉनॉमीची सायकल आहे. पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे इकॉनॉमिक्सची सायकल कशा पद्धतीने चालते. तर पहा, इथे मी आहे. ओके, मग मी जर आज बेरोजगार असेल, आता माझ्याकडे काय आहे, रोजगार आहे असं आपण कन्सिडर करूयात, बरोबर. मग माझ्याकडे जर रोजगार असेल ना तर मी काय करेल, मला एक लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा मला एक काय घ्यायचं आहे, मोबाईल घ्यायचा आहे. मग मी जाईल, मोबाईलचं इथं शॉप असेल. ओके, माझ्याकडे काय आले पहा, डेली वेजेस किंवा माझ्याकडे एक रोजगार आहे असं कन्सिडर केलं आपण. व मला वेजेसनुसार 1000 रुपये तिथं प्राप्त झालेले आहेत. मग मला 900 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे. मग मी पहा मोबाईलच्या दुकानामध्ये गेलो, बरोबर. मग मोबाईलच्या दुकानामधून गेल्यानंतर मी 900 रुपयाचा मोबाईल खरेदी केला. मग 900 रुपयाचा मोबाईल खरेदी केल्यानंतर अगदीच तिथे जे त्या मोबाईल शॉपमध्ये जे वर्कर्स आहेत ना त्यांना पण तिथं सॅलरी मिळाली 100 रुपये. तशा पद्धतीने तिथं काय त्या वर्कर्सना सॅलरी मिळाली. मग ती सॅलरी आता तिथली जे वर्कर्स होते त्यांना 100 रुपये सॅलरी मिळाली ना, मग ती सॅलरी घेऊन कोणत्या दुसऱ्या रेशनच्या दुकानात वगैरे जातील किंवा जनरल स्टोअर्समध्ये जातील. मग तिथून ते काय करतील पहा, 10 रुपयाचा बिस्किट पुडा वगैरे खरेदी करतील, बरोबर आहे. मग बिस्किट पुडा वगैरे तसे खरेदी केल्यानंतर ते कुठं जाईल पहा, अगदीच हे 10 रुपये. मग हे जे किराणा दुकानचा जो ओनर वगैरे होता त्याला तिथं काय झाले पहा, 10 रुपये प्राप्त झाले, बरोबर आहे. मग तो जो किराणा दुकानाचा ओनर आहे ना तो दुसरीकडे जाऊन पहा, अगदीच त्याचं मोबाईलचं रिचार्ज संपलेलं असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल तर तिथं तो दुसऱ्याकडे जाऊन 5 रुपये वगैरे खरेदी करेल. व तो 5 रुपये खरेदी करणारा व्यक्ती माझ्याकडे येऊन माझी सर्व्हिस वगैरे कदाचित खरेदी करू शकेल. मग हे पहा, एकूण एकावरती हे सर्व काही डिपेंड आहे, बरोबर. एकूण एकावरती हे सर्व काही डिपेंड आहे. पण GDP ग्रोथ रेट जर घटली, ओके, आता अशा पद्धतीने हे आपलं इकॉनॉमीचं चक्र चालतं. त्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे पहा, जॉब क्रिएशन आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेसच मला पैसे प्राप्त होतील व त्यानुसार आपलं इकॉनॉमीचं चक्र चालू असेल. पण आता माझ्याकडेच जर जॉब नसेल, ओके, आता माझ्याकडेच पहा इथं जॉब नसेल, असं कन्सिडर केलं की माझ्याकडे मी अनएम्प्लॉईड आहे, ओके, मी बेरोजगार आहे, माझ्याकडे जॉब नाही, तर काय होतं पहा, ही जी सायकल बनलेली होती, माझ्याजवळ जर 1000 रुपये आले तर मी 900 रुपयाचा मोबाईल खरेदी करेल, तिथून 100 रुपये वगैरे. मग पहा हे चक्र इथंच तुटेल. मग इथं चक्र तुटल्यानंतर ना हे जे दुकानमध्ये काम करणारे वर्कर्स होते त्यांना सॅलरी मिळणार आहे का 100 रुपये? बिलकुल मिळणार नाही. त्यानंतर ते जाऊन बिस्किट पुडा खरेदी करणार आहेत का? बिलकुल नाही. मग ते जे ओनर आहे तो 5 रुपयाची वस्तू खरेदी करणार आहे का? बिलकुल नाही. तर अशा पद्धतीने जे चक्र आहे ना अर्थशास्त्राचं ते तिथंच थांबतं. मग यासाठीच आपल्याला जॉब क्रिएशन करणं खूप गरजेचं आहे. आय होप हा पॉईंट लक्षात आलेला असेल. त्यामुळेच लेखिका इथं काय म्हणतात पहा, सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा अगदी जॉब क्रिएशन आपल्यासाठी एक चॅलेंज बनलेलं आहे आज घडीला. आता हे चॅलेंज का बनलेलं आहे तर अगदी पहा, वाढलेली महागाई. ओके, एकच मिनिट, याला आपण क्लीन करेन. आता वाढलेली महागाई आणि जॉब क्रिएशनचं काय म्हणजे थोडंसं इम्पॅक्ट आहे. तर पहा, तुम्हाला माहिती असेल डिसेंबर महिन्याचे ज्यावेळेस शक्तिकांता दास गव्हर्नर होते RBIचे, त्यांनी काय केलं, निर्णय घेतला की व्याजदर जैसे थे आपल्याला ठेवायचं आहे. व्याजदर जैसे थे ठेवायचं म्हटल्यानंतर काय, अगदीच आपण ज्यावेळेस बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातो ना त्यावेळेस इंटरेस्ट त्यांनी काय केलं, हाय वाढवलेले आहेत. 6.4 तिथं काय आहे, इंटरेस्ट रेट आहे. आपला जर लोन जर घ्यायचं असेल तर 6.5% आपल्याला काय द्यावं लागेल, व्याज तिथं द्यावं लागेल. हे आपलं बेसिकली सांगता येतं. मग आता पहा, जॉब क्रिएशन करायचं आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट जरी करायचं म्हटलं तर काय लागेल, आपल्याला कॅपिटल लागेल, बरोबर आहे.
कॅपिटल लागेल, म्हणजेच काय आपल्याजवळ भांडवल असणं खूप गरजेचं आहे. भांडवल म्हणजेच आपला साधारण भाषेमध्ये पैसे लागतील, बरोबर. मग मी पैसे कोणाकडून घेईल पहा, एकतर जे रेग्युलेटेड संस्था आहेत त्यांच्याकडून किंवा इरेग्युलेटेड, म्हणजे आता जिथे सावकारी वगैरे आहे ना, सावकारकडून वगैरे जर कर्ज घेतलं मी तर तिथे तर पहा 20% वगैरे तशा पद्धतीने माझ्यावरती ते व्याज लावतील. मग मी काय करेल, रेग्युलेटेड ज्या संस्था आहेत जसं की बँक वगैरे आहेत मग त्यांच्याकडे जाईल. मग बँकेंनी माझ्यावर पहा आता इथं 6.5 नाही आपण काय करूया 10% जर व्याज लावलेले असतील तर मी लोन घेण्याला वगैरे परावृत्त वगैरे होईल का, म्हणजे थोडंसं मोटिवेटेड होईल का लोन घेण्यासाठी. 10% म्हणजे पहा मला 100 रुपयाचं जर लोन घ्यायचं असेल तर त्यावरती मला 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील, तर मी नक्कीच घेणार नाही ना लोन, कारण अगदी जास्त पैसे जात आहेत त्यात. आता 100 रुपयाला थोडंसं हे तुम्हाला 10 रुपये थोडंसं कमी वाटत असतील, पण पहा अगदी तशा पद्धतीने होतं. ज्यावेळेस आपण 1000 रुपये घेतो, मग 1000 रुपयाला जर तुम्ही 100 रुपये जर व्याज घेत असाल ना तर 900 रुपयेच तुम्हाला मिळत आहेत ना. मग तुम्ही घेता का लोन, तर बिलकुल घेणार नाही. मग जे भांडवल स्थापित होणार आहे ते भांडवल तुम्हाला मिळेल का, तर बिलकुल मिळणार नाही. मग यामुळे जॉब क्रिएशन होणार आहे का, किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट वगैरे करणार आहात का, तर बिलकुल करणार नाही. यामुळे काय होणार आहे पहा, तुमच्या हातात पैसाच येत नाही आहे व जॉब क्रिएशन होत नाही आहे. जॉब क्रिएशन न झाल्यामुळे आपल्याकडे काय GDPचा दर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. आय होप हे जे इकॉनॉमीचं चक्र आणि हे जे GDP वगैरे समजलेलं असेल तुम्हाला, म्हणजे जे मला भांडवल वगैरे कशा पद्धतीने प्रस्थापित होतं किंवा RBIच्या एका निर्णयामुळे कशा पद्धतीने जॉब क्रिएशन होत नाही आहे हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता पहा याच्यामध्ये दुसरे चॅलेंजेस वगैरे त्यांनी दिलेत, ते आपल्यासाठी गरजेचं नाही. फक्त इकॉनॉमीची संकल्पना तुम्हाला लक्षात घ्या, बाकी तुम्ही परीक्षेमध्ये अगदी उत्तर वगैरे चांगल्या पद्धतीने लिहू शकता. डन. त्याच्यानंतर इथं काय म्हटलं आहे पहा, अनलॉक द डेडलॉक. आता हे जे लोकसत्ता वृत्तपत्र पाहिलं आपण, लोकसत्ता वृत्तपत्रामधील पहिलीच बातमी पहा कुठे गेली, इंडियाचा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन. बरोबर आहे, काँग्रेसचे आंदोलन काय करत आहेत, मोदी आणि अदानी एकच आहेत आणि ते सेफ आहेत अशा पद्धतीने त्यांची घोषणा आहे. बरोबर, पण BJP काय म्हणत आहे, राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांचं काहीतरी संबंध आहे व ते अँटी नॅशनल आहेत असं राहुल गांधीवरती BJPचे ठपका वगैरे ठेवत आहेत किंवा त्यांच्या विरोधात नारेबाजी करत आहेत. बरोबर, म्हणजे काय झालेलं आहे, पार्लिमेंट जी आपली संसद आहे, संसदेमध्ये एकीकडे राहुल गांधी BJPच्या विरोधात जात आहेत व BJP राहुल गांधीच्या विरोधात जात आहेत. यामुळे अगदीच पहा दोघांची पण तिथं काय होत आहे, म्हणजे भांडण वगैरे होत आहेत. आता भांडण हा शब्द योग्य नाही आहे, पण पहा त्यांची कहासुनी वगैरे होत आहे किंवा तिथून निदर्शने वगैरे होत आहेत. ओके, मग निदर्शने चालू असताना आपलं भारतीय संसद किंवा जे लोकसभेचे जे कामकाज आहे ते चांगल्या पद्धतीने चालू शकणार आहे का, तर बिलकुल नाही ना. जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे व जे BJP आहे ते दोघं पण एकूण एका विरोधात काय नारेबाजी वगैरे करत आहेत. मग या नारेबाजीच्या दरम्यान पहा एखादं विधेयक जरी आलं ना तरी ते टेबल ठेवू शकत नाहीत. पहा की अगदी कोणाला काही समजतच नाही की काय चालू आहे आपल्या संसदेमध्ये. त्यामुळे अगदीच जे सभापती आहेत आपले लोकसभेचे वगैरे त्यांनी डायरेक्टली काय करतात पहा, लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी डायरेक्टली लोकसभा ॲडजर्न वगैरे करत असतात. मग हेच सध्याला चालू आहे. मग याला कमी करण्यासाठी किंवा लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीतरित्या चालवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर याच्या पूर्वीची पण पहा म्हणजे आपल्या भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये आपल्याकडे ना ऑपोजिशन पार्टी पूर्वी पण होते, पण त्यावेळेस ऑपोजिशन पार्टी असताना ना जे रुलिंग गव्हर्नमेंट असते पहा, रुलिंग गव्हर्नमेंटमध्ये एखादा तरी असा नेता असायचा जो की ऑपोजिशन पार्टीला सोबत घेऊन जायचा. पण आज सध्याला तुम्ही पाहत आहात का इंडियन नॅशनल काँग्रेस सोबत BJPचा कोणता तरी नेता वगैरे तिथं तशा पद्धतीने चर्चा वगैरे करू शकतो का, तर बिलकुल करू शकत नाही. हां, लास्ट वेळेस ज्यावेळेस 2019 ते 2024 दरम्यानची जर लोकसभा पाहिलात ना तुम्ही, तर राजनाथ सिंह इंडियन नॅशनल काँग्रेससोबत नक्कीच असायचे. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांनी अगदीच थोडंसं पाठिंबा वगैरे देत असायचे. पण ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली ना त्यावेळेस राजनाथ सिंहांनी पण तो पाठिंबा वगैरे थोडासा काढून घेतल्यासारखं आपल्याला पाहायला मिळालं व त्यांनी पण इंडियन नॅशनल काँग्रेसवरती डायरेक्टली टीकास्त्रच केली. आता तो त्यांचा इंटरनल अजेंडा त्या आपल्याबद्दल आपलं बोलायचं नाही आहे. पण आज घडीला 2024 ते 2029ची जी लोकसभा आहे ना याबद्दल कोणीही इंडियन नॅशनल काँग्रेसला परत एकदा संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण कामकाज करू वगैरे हे म्हणण्याला कोणी तयारच नाही आहे. त्यामुळे पहा ऑपोजिशन पक्ष पण तशाच पद्धतीने जात आहे व विरोधी पक्ष पण तशाच पद्धतीने जात आहेत. यामुळे काय आपल्या संसदेचं कामकाज तशाच पद्धतीने ठप्प राहिलेलं आपल्याला बेसिकली पाहता येतं. मग यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर जे रुलिंग पार्टी आहे ना, रुलिंग पार्टीने ऑपोजिशन पार्टीला अगदीच आपल्या अधिपत्याखाली घेऊन किंवा विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे असं इथं लेखिका बेसिकली सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. व मी तुम्हाला म्हटलं ना पूर्वी राजनाथ सिंह तशा पद्धतीने प्रयत्न करायचे व लोकसभेचं कामकाज वगैरे सुरळीतरित्या चालावं यासाठी ते नक्कीच प्रयत्न पूर्वी करायचे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सप्लेन द सिरीज पहा, व्हाय सेंटर वॉन्ट्स स्टेट्स टू मेक स्नेक बाईट्स नोटिफिएबल डिसीज. म्हणजेच काय, युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने जे राज्य सरकार आहेत त्यांच्याकडे एक विनंती केलेली आहे की सर्पदंशाने ज्यांचे मृत्यू होत आहेत त्याला तुम्ही काय करा, एक मोठा गंभीर आजार या श्रेणीमध्ये त्याला टाका असं त्यांनी एक विनंती
केलेली आहे, बरोबर. मग असं विनंती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का केली असेल बरं? थोडंसं जर विचार केल्यानंतर आपल्याला समजतं, पहा आकडेवारी पाहणं गरजेचं आहे. मग आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की सर्पदंशाने पहा किंवा सर्पदंश आज घडला आपल्या देशभरामध्ये 40 लाख 40 लक्ष जणांना सर्पदंश दरवर्षी होत असतो व या 40 लाखांपैकी पहा 58,000 व्यक्तींचा मृत्यू दरवर्षी होत आहे. भारतामध्ये 58,000 व्यक्तींचा मृत्यू सर्पदंश या कारणाने होत आहे, बरोबर. मग सर्पदंश या कारणाने जर मृत्यू झाल्यानंतर पहा त्या व्यक्तीला आपण कंपेन्सेशन वगैरे देत आहोत का? आता जसं की पहा काल कुर्ला येथे ॲक्सिडेंट झालं, बरोबर. मग त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. मग त्यावेळेस लगेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी काय दिलं की 5-5 लाख आम्ही कंपेन्सेशन देऊ असं त्यांनी जाहीर केलं. पण एखाद्या व्यक्तीचा जर सर्पदंशाने मृत्यू झालेला असेल तर तिथं आपण डायरेक्टली त्यांना कंपेन्सेशन वगैरे कंपेन्सेशन देतो का? तर देऊ शकत नाही आहे, पहा. त्याच्यानंतर आपण सर्पदंश होऊ नये यासाठी काही काम वगैरे करतो का? मग तर बिलकुल नाही आहे, पहा. तरीच सांगायचं काय, पहा 58,000 व्यक्तींचा मृत्यू दरवर्षी होत असेल सर्पदंशाने, तरी देखील आपण त्याला नोटिफिएबल डिसीज नसल्या कारणाने आपण त्याला सर्पदंशला सिरियसली घेतच नव्हतो. आपल्याकडे व्हॅक्सिन वगैरे आहेत किंवा म्हणजे त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे तशा पद्धतीने हे करू शकतो आपण, म्हणजे अँटीव्हेनम वगैरे देऊ शकतो. पण अगदीच आपण त्याच्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे पॉलिसी चेंज करत नव्हतं. मग आता ह्याला पॉलिसीमध्ये आणण्यासाठी किंवा जे सर्पदंश आहे त्याला अगदी चांगल्या लेवलवरती आपल्याला रोखण्यासाठी आपण काय करत आहोत, नोटिफिएबल डिसीजच्या श्रेणीमध्ये आपल्याला त्याला आणायचं आहे. जसं की पहा नोटिफिएबल डिसीज जर आपण श्रेणी त्यामध्ये जर आणलं सर्पदंशाला तर काय होतं, त्यासाठी आपल्याला थोडंसं नोटिफिएबल डिसीज कोणते कोणते आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहा TB आहे, HIV आहे, कोलेरा आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, हेपेटायटिस, हे जर डिसीज पाहिले तर हे नोटिफिएबल डिसीजमध्ये येतात. आता या डिसीजद्वारे मृत्यूंची संख्या अगदीच जास्त आहे. पण TB साठी, HIV साठी कोलेरा फ्री, त्यानंतर मलेरिया फ्री इंडिया, डेंग्यू फ्री इंडिया असे आपण स्लोगन देऊन काय करतो, पहा त्याला आपण परिपूर्णता भारताच्या बाहेर हकलण्यासाठी प्रयत्नशील आहोत. का? नोटिफिएबल डिसीज म्हटल्यानंतर पहा आपण प्रयत्न करत असतो. मग अगदीच त्याच धर्तीवर सर्पदंशाने जे 58,000 व्यक्तींचा जे दरवर्षी मृत्यू होत आहे ना, त्याला पण आपल्याला खूप 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 कमीवरती ही संख्या आणायची आहे. या कारणानेच पहा भारत सरकारने काय म्हटलेलं आहे राज्य सरकारांना, तर सर्पदंश याला तुम्हाला नोटिफिएबल डिसीजच्या श्रेणीमध्ये टाकायचं आहे असं भारत सरकारने म्हटलेलं आहे. त्यानंतर मी आत्ता बोलत असताना म्हटलेलं होतं की कंपेन्सेशन दिलं जातं. पहा कंपेन्सेशन इथं दिलं जात नाही, पण अगदीच नोटिफिएबल डिसीज म्हटल्यानंतर पहा तुम्हाला तिथं रिझन देता येतात, कारण हे लिगली होतं. आज घडीला आपल्याकडे लिगली होत नाहीये. जसं स्नेक बाईट म्हटल्यानंतर लिगली कागदावर वगैरे तशा पद्धतीने आपल्याला देता येत नाही, कारण ते नोटिफिएबल डिसीज नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणसाल की सर कंपेन्सेशनचं काय झालं. तर कंपेन्सेशन तिथं देण्यात येत नाही, पण हे लिगल होतं. जसं HIV आहे पहा, त्यानंतर कोलेरा आहे, मलेरिया आहे, हे नोटिफिएबल डिसीज आहेत व त्याला आपण रोखण्यासाठी प्रयत्नशील करत असतो. आय होप हे पॉईंट तुम्हाला समजलेले असतील. त्याच्यानंतर आज घडीला आपल्या देशांमध्ये सापाची संख्या किती आहे किंवा म्हणजे त्याबद्दल काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? आज घडीला आपल्या देशभरामध्ये 310 सापांच्या स्पीसीज आढळतात. 310 पैकी पहा 66 ना एकदम विषारी साप आहेत, बरोबर. त्याच्यानंतर दुसरे 42 जे आहेत ते अगदीच थोडेसे माइल्ड स्वरूपाचे आहेत, म्हणजे मध्यम स्वरूपाचे विषारी साप आहेत. याचसोबत 23 जे आहेत ना ते मेडिसिनल इम्पॉर्टन्स आहे त्यांचं. मेडिसिनल इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे त्या सापांच्या विषापासून आपण अँटीव्हेनम वगैरे तयार करू शकतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं जर म्हटलं ना तर ही जी साप आहेत 66 जे साप आहेत ना ते अगदीच विषारी आहेत, बरोबर. आणि हे मध्यम विषारी आहेत. आणि 23 जे विषारी साप आहेत पण त्यांचं विष आपल्यासाठी खूप कामाचं आहे, म्हणजे हे इम्पॉर्टन्स आहेत. हे 23 इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. अशा पद्धतीने 310 स्पीसीज आपल्याकडे मिळतात. मग यापैकी जर तुम्ही पाहिलात तर However, almost 90% snake bites in the country are caused by the big four. आपल्या देशामध्ये 90% जे सर्पदंशाने मृत्यू वगैरे होत आहेत ना ते कोणत्या, तर 4 सापांद्वारे मृत्यू होत आहेत. ते आहेत पहा इंडियन कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर अँड सॉसिल्ड व्हायपर. हे 2 वायपर आणि 1 कोब्रा आणि 1 क्रेट, ह्या 4 सापांमुळे काय होत आहेत, 90% लोकांचा तिथं मृत्यू वगैरे होता. तर ही झाली आकडेवारी सर्पदंशबद्दल. मग आता ह्या सर्पदंशला आपण रोखण्यासाठी काही करू शकतो का किंवा याच्यावरती काही ट्रीटमेंट आहे का? तर अगदीच यासाठी आपला हे जे 23 साप म्हटलं पहा मी, हे 23 साप मेडिसिनल इम्पॉर्टन्सचे आहेत, बरोबर. मग याला थोडंसं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा अगदीच याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. आता ट्रीटमेंट म्हटल्यानंतर अगदीच तुम्ही
ती आपली प्रथमोपचार पेटी वगैरे तशा पद्धतीने म्हणू नका. UPSCला आपण थोडंसं डाटा देणं गरजेचा असतो. डायरेक्टली तुम्ही म्हणजे पत्तीने तिथं कापणं वगैरे, जेवढं ब्लड आहे ते सक करून वगैरे बाजूला टाकणं असं तुम्ही म्हणू शकता. ओके, ते आहे प्रथमोपचार आहे. पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर जे 23 साप आपण काढलेले होते पहा, ओके, त्या 23 सापाबद्दल वगैरे आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. तर आज घडीला आपले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स वगैरे आहेत ना, तिथं अँटीव्हेनम आज घडीला उपलब्ध आहे. ओके, अँटीव्हेनम आज घडीला उपलब्ध आहे सर्व सापांबद्दल. किंवा जे 4 साप आहेत, जसं म्हटलं ना, एक आहे इंडियन कोब्रा, दुसरा आहे कॉमन क्रेट, तिसरा आहे रशियल व्हायपर आणि चौथा आहे सॉसिल्ड व्हायपर. ओके, हे जे 4 साप आहेत, यामुळे 90% जे सर्पदंश आहेत हे 4 सापांमुळेच होत आहेत. मग यांच्यावरती आपल्याकडे अँटीव्हेनम आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे उपलब्ध आहे. पण हे जे अँटीव्हेनम बनवायचं आहे ना, ते आपल्यासाठी प्रमुखरित्या चॅलेंज ठरत आहे. जसं की पहा, आज घडीला अँटीव्हेनम संपूर्ण गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे जेवढे भारत देशातील गव्हर्नमेंट हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल आहेत ना, तिथे कुठून हे अँटीव्हेनम प्राप्त केलं जातं किंवा मिळवलं जातं, तर अगदीच पहा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या 3 राज्यांमधून हे अँटीव्हेनम सगळीकडे प्रोव्हाइड केलं जातं. आणि आपल्याकडे किती साप आहेत म्हटलं मी, फक्त 23 सापच आहेत ज्यांच्याद्वारे आपण अँटीव्हेनम वगैरे काढत आहोत. आता अँटीव्हेनमला मला मराठीमध्ये शब्द सापडत नाही, पहा, सॉरी फॉर दॅट. म्हणजे जे विष उतरण्यासाठी जे औषध दिलं जातं ना, त्याला आपण तिथं बेसिकली म्हणायचं आहे. ओके, तर हे फक्त 3 राज्यामध्ये तयार केलं जातं, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. व यामध्ये पण इरुला ही ट्राईब आहे. ओके, इरुला ही जी नावाची जी ट्राईब आहे ना, ती ट्राईब काय करते पहा, साप पकडते. व त्या सापांपासून हे जे 23 साप आपण पाहिले, तर त्या सापांपासून आपण काय करत आहोत, अँटीव्हेनम वगैरे तयार करत आहोत. मग हे आपल्यासाठी थोडंसं चॅलेंज ठरत आहे की आपण जे 58,000 व्यक्तींचा मृत्यू जे झालेला आहे ना, आकडेवारी जी दर्शवलेली आहे, मग त्या सर्वांपर्यंत आपण अँटीव्हेनम वगैरे देऊ शकत नाही आहे. आता उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये, पण पहा सर्वांपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. मग यासाठीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं आहे पहा, जे राज्य सरकार आहेत त्यांना म्हटलं आहे की बा हे नोटिफिएबल डिसीज करा तुम्ही. सर्पदंश हा नोटिफिएबल डिसीज जर म्हटलं तर आपण काय करू शकतो, त्याला पॉलिसीमध्ये आणू शकतो. व एकदाच त्याला पॉलिसीमध्ये वगैरे जर आणलं तर आपण दुसऱ्या राष्ट्रांकडून आपल्या जर राष्ट्रामध्ये हे, आता पहा, फक्त एक इरुला ट्राईब आहे जे की अँटीव्हेनम बनवण्यामध्ये वगैरे मदत करते, बरोबर आहे. पण दुसऱ्या राष्ट्रामध्ये कदाचित जर त्याचे हे अँटीव्हेनम वगैरे जर बनत असतील ना, तर आपण त्या राष्ट्रांमधून वगैरे आपण करू शकतो. तर अगदीच अँटीव्हेनम वगैरे खरेदी करू शकतो. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर नोटिफिएबल डिसीज म्हणून त्याला टॅग देणं गरजेचं आहे. मग यासाठीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय करत आहेत, आता राज्य सरकारला विनंती केलेली आहे की तुम्ही जे सर्पदंश आहे, सर्पदंशाद्वारे जे मृत्यू होत आहेत त्याला तुम्हाला काय करायचं आहे, नोटिफिएबल डिसीज या कॅटेगरीमध्ये टाका. व त्यामुळे अगदीच जे सर्पदंशाद्वारे जे मृत्यू झालेले आहेत त्यांची पण आकडेवारी दरवर्षी आपल्याला काय करता येईल, प्रसिद्ध करता येईल. हे असं त्याच्या मागेचं एक प्रमुख उद्देश आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी ट्रीटमेंट तर सर्वांना माहिती आहे, ते मी म्हटलं ना, प्रथमोपचार पेटी वगैरे अगदी ते सर्व काही समानच आहे. ओके, आय होप हे पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेले असेल. त्याच्यानंतर पहा, आपण द प्रेसिडेंट पॉवर टू इश्यू पार्डन इन द युनायटेड स्टेट्स अँड इन इंडिया हे आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला आठवत असेल, जो बायडन यांनी त्यांचे जे सन आहेत हंटर बायडन यांची शिक्षा माफ केली त्याबद्दलचं ही चर्चा करण्यात आलेली आहे. व त्याच दिवशी मी सांगितलं होतं आर्टिकल 72 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जिथे पार्डनची पॉवर आपल्या राष्ट्रपतींना देण्यात आलेली, त्याबद्दल आपण याच्या पूर्वी डिस्कस केलं आहे. त्यामुळे मी आता याला एंटरटेन करत नाही आहे. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.